हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत रक्षाबंधन स्पेशल बेसनाची बर्फी. रक्षाबंधन असलं की आमच्या घरी बेसनाची बर्फी बनते. चला तर मग आज बघूया कशी बनते ती. बेसनाची बर्फी बनवण्यासाठी आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप बेसन, 1 कप तूप आणि 1 कप साखर पाहिजे आणि थोडेसे बदाम पाहिजेत. त्यासाठी सर्वात आधी 1 कप साखर, त्यात 4-5 वेलची टाकून चांगलं ग्राइंड करून घ्यायचं. आपल्याला पावडर बनवून घ्यायची साखरची. बघा, अशी आपली पावडर आता बनवून तयार आहे. आता आपण बर्फी बनवायला स्टार्ट करूया. त्यासाठी सर्वात आधी आपण कढईमध्ये 1 कप तूप टाकून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप बेसन. गव्हाचं पीठ आणि बेसन आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. मीडियम गॅसच ठेवायचा आहे आणि त्याच्यावर मीडियम गॅसवर चांगलं हळूहळू परतून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरच आपला हळूहळू परतून घेतल्यामुळे कसा कच्चटपणा जो असेल बेसनचा, गव्हाच्या पिठाचा, तो निघून जाईल. आता कसं बेसन चांगलं परतून घेतलं आहे. आता आपण काय करणार आहोत, 1 वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यात किंचितशी हळद टाकून आपण ते पाणी मिक्स करून हे पाणी आपण ह्या पिठामध्ये टाकणार आहोत. त्या हळदीच्या पाण्याने सुंदर असा बर्फीला कलर येतो. तांबूस एकदम छानच दिसतो असा कलर येतो. हळदीचं पाणी घातल्यावर आता आपण थोडा वेळ परतून चांगलं मिक्स करायचं आहे आणि थोडा वेळ आता थंड होऊ द्यायचं. चला तर मग आपलं सारण थंड झालं आहे. आता आपण त्यात जी साखरेची पावडर केली होती ती हळूहळू 1-2 चम्मच टाकून हळूहळू मिक्स करून घ्यायचे. बघा, अशा रीतीने हळूहळू ती पावडर पण मिक्स करून घ्यायचे. गॅसवर वगैरे ठेवायची काही गरज नाही. आपलं सारण थोडंसं कोमट असलं की साखरेची जी पावडर आहे ना, आपोआप त्यात विरघळते. असं करत थोडं करत जेवढं आपण पावडर केली होती साखरेची तेवढी आपण सर्व त्याच्यात टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे. बघा, आता सर्व साखर मिक्स झाली. आता एकदम आपलं सारण मस्त रेडी झालं आहे. आता एक घरातील खोलगट असं ताट घ्यायचं आपल्याला. त्यामध्ये 1 चमच बटर टाकून चांगलं मी ब्रशने त्याला ताटाला बटर लावून घेतलं आहे. तुमच्याकडे तूप असेल तुम्ही तूप लावू शकता. आता हे सर्व सारण थोडं करून आपण ताटावर टाकून चांगलं पसरून घ्यायचं आहे. थोडा दाब देऊनच पसरायचं, त्याच्यामुळे आपली बर्फी चांगली सेट होते. कडेने थोडा दाब देत चांगली एक समान पसरून घ्यायचे. जसं बघा मी व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला, कडेने थोडं चांगलं पसरून घ्या. आता थोडं गार्निशिंगसाठी वरून बदामाचे काप चांगले भरभरूया. तुमच्याकडे बदाम, पिस्ता, काजू जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही टाकू शकता. मला बदाम आवडतो असं मी बदाम टाकला आहे त्यावर. एक अर्धा तास थोडं सेट होण्यासाठी ठेवून द्या. थोडी सेट झाली की हळूहळू तुम्ही कट करून घ्या. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. मी स्क्वेअरमध्येच कट करून घेतलं आहे बर्फीच्या आकारामध्ये. तुम्ही डायमंड शेपमध्ये, काजू कतली शेपमध्ये जसं तुम्हाला पाहिजे, ज्या शेपमध्ये पाहिजे तुम्हाला त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. बघा किती सुंदर अशी आपली बर्फी झाली आहे. असं वाटतच नाही घरी केले, एकदम मार्केटमधून आणल्यासारखीच बनते. किती सुंदर कलर आला आपल्या बर्फीला आणि ही इतकी सॉफ्ट आणि इतकी छान बनते की तोंडात टाकताच विरघळते. तुम्ही ही घरी रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर मग लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.